ध्यानी मनी स्वप्नी स्वामी चक्रधर, ध्यानी मनी स्वप्नी स्वामी चक्रधर, आमचे गोसावी कैसे नागर, आमचे गोसावी कैसे नागर। मनात श्री चक्रधर रायांचे सतत चिंतन करणारे, नागदेवांच्या खांद्यावरी करू राजा चक्रधरू विजय करी, नागदेवांच्या खांद्यावरी करू राजा चक्रधरू विजय करी। सोने सळा सेला नेसला मालगंठी, माह्या आला बेटी प्रभूचिये, सोने सळा सेला नेसला मालगंठी, माह्या आला भेटी प्रभूचिये। पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींच्या महाराष्ट्र परिभ्रमणात अनेक भाग्यवान भक्तांना जीवनमुक्तीच्या निष्कंटक वाटा सुलभतेने क्रमण करून आनंदाच्या डोही निमग्न होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले। सर्वज्ञांचे सन्निधान म्हणजे आनंदाचे महासागर, आणि या महासागरातील एक अनमोल तेजस्वी रत्न कुशल निष्काम कर्मयोगी, त्यांच्या त्यागाला तोड नाही, ज्यांना 7 वर्षाचे परमेश्वराचे सन्निधान प्राप्त झाले, अशा या महान आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य मानभाव पंथाच्या जडणघडणीत ज्यांनी आपले आयुष्य वेचले, अशा सर्व थोर संत महंत आचार्य साध्वी तपस्विनी व साहित्यिकांच्या कार्याचा लोखाजोखा आपण आज श्रवण करणार आहोत। तू प्राणियांते अनिष्टापासोनी काढोनी इष्टी लाविता आचार्य की गा, तुझेनी मुखे अशास्त्रीय न निगे की। भटोबास, भटो, नागदेव, नागना, वानरेश, वानरेया, वानरा असे त्यांचे नावे होते। अशा या भाग्यवान आचार्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व श्री प्रभुबाबा या दोन्ही अवतारांचे सन्निधान लाभले। दोन्ही अवतारांच्या सन्निधानामुळे घडवून मडवून त्यांना पुन्हा संबंधा सर्वज्ञांनी योग्य केलेले होते। असे समर्पक व्यक्तिमत्व, पंथ प्रसारक, कुशल संघटक, बुद्धिमान परमेश्वर भक्त, असा हा भक्त कशा प्रकारे सर्वज्ञांच्या सन्निधानात येतो, कशा प्रकारे त्यांची सर्वज्ञांना भेट होते, कोणकोणत्या स्थानावर त्यांची भेट झाली, त्यांचा जीवनक्रम, एक साधारण रुद्र अवतार, अशा अनेका ढांढाळेयाचा नागदेव ते स्वामियांचा वानरेश कसा झाला व वानरेशापासून पंथाचे आद्य आचार्य पर्यंतचा त्यांचा पूर्ण प्रवास कशा प्रकारे झाला, त्यांना घडवून मडवून सर्वज्ञांनी त्यांना आपल्या समान केले आणि कशा प्रकारे त्यांना आचार्यपद बहाल केले, त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे आचार्यपदाची धुरा सांभाळली, कशा प्रकारे भटमार्ग निर्माण केला, भटमार्गाचा पुढे जाऊन वेदवंती भटमार्ग कसा तयार झाला, आणि असे करता करता 500 गुरुकुळाचे ते प्रथम आचार्य कसे बनले, भटोबासांचा हा पूर्ण प्रवास आपण या व्हिडिओच्या मार्फत श्रवण करणार आहोत। तर दंडवत प्रणाम मंडळी, मी राम फासगे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या जीवनचरित्र या व्हिडिओमध्ये। भटोबास असा परमेश्वर भक्त जो असन्निधानी निरंतर तळमळत असतो,
निरंतर परमेश्वराची स्तुती करतो, निरंतर परमेश्वराच्या वियोगाने दुःख करतो, परमेश्वराच्या वियोगात तळमळीने देह क्षेपतो, अशा परमेश्वर भक्ताला परमेश्वर आपले प्रेम देतात, अनंत कर्माचा नाश करतात। अशा या थोर भाग्यवान भक्ताचे जीवनचरित्र या व्हिडिओच्या मार्फत आपण आज श्रवण करणार आहोत। असे आचार्य जे भवगारीतील जीवांना अनिष्टापासून काढून सत्कार्यात परमार्गी लावणारे आचार्य, ज्यांच्या मुखातून शास्त्राव्यतिरिक्त दुसरे काहीही निघणार नाही। हे तुमचे लागे तुम्ही धर्मा धरू दीजे, हे तुम्हासीची होवावे। ज्यांच्या गुर्जरी ध्वनी घुळला उच्चारे, हे शब्द ऐकून रडते मूल रडायचे थांबायचे। दूध पिणारे मूल दूध पिणे बंद करत असत। जो कोणी भांडणारा असेल त्याची भांडण्याची वृत्ती सात्विक होत असत। असा हा भटोबासांचा आवाज होता। म्हणूनच त्यांना वेदवंती नागदेव असे म्हणत होते। नागदेवाचार्य महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य हे 500 गुरुकुळाचे प्रमुख होते। हमेशा गुरुकुळाची आण घालत असत। माझा देव तो श्री चक्रधरू की वो, श्री चक्रधरू नावाची भिक्षा मागत असणारे नागदेवाचार्य, असा भक्त जो देवाविन पिसा झाला गाबा, अशा महादाईचा एका प्रसंगाबद्दल त्यांच्याबद्दल उद्गार काढतात। तर मंडळी, आता आपण श्री नागदेवाचार्यांचा परिचय पाहणार आहोत। नागदेवाचार्यांचे मूळ नाव नागदेव, त्यांचे गाव आहे पुरी म्हणजेच पांढरी किंवा अगोदर साडेगाव असे म्हणायचे, जिल्हा जालना, राज्य महाराष्ट्र। श्री नागदेवाचार्यांचा जन्म शके 1158 मध्ये झाला। ते ऋग्वेदी शतपथ ब्राह्मण वंशाचे होते। यांचे वंशाचार्य श्री वामनाचार्य व महादाईसा हे पंजोबा, महेश्वर पंडित व वैजाईसा हे आजोबा, श्री माधव भट व आबाईसा हे आईवडील। कुटुंबातील त्यांच्या व्यक्ती म्हणजे वैजोबा, सारंगपाणी भट, कान्होबा, नागदेव व उमाईसा। नागदेव यांचा गंगाईसा यांच्यासोबत विवाह झाला। त्यांना 2 मुले होती, ती म्हणजे महेश्वर पंडित व वैराग्यदेव। त्यांचे नातलग म्हणजे नागाईसा म्हणजेच नाती, धनेश्वर भट, चक्रपाणी भट, लघुदेव भट म्हणजेच नारद, जायदेव भट म्हणजेच तुंबर, वायनायक व कामाईसा हे काका काकू। यांच्यापासून एक पुत्र तो म्हणजे आपलो आणि 8 कन्या, त्या म्हणजे महादाईसा, सावित्री, गायत्री, मदळसा, म्हाळसा, ललिताईसा, जाखाईसा आणि वेल्लाईसा, अशा 8 त्यांना मुली होत्या। नागदेवाचार्यांचा पूर्वीचा वेश म्हणजे मोकळा कासवटा, केसांची आडवी वेणी, खांद्यावर नागवी तलवार असा रुद्र अवतार घेऊन फिरणारा नागदेव, अनेक दुर्व्यसनांनी ग्रासलेला, मदिराक्षीपासून रमणारा। त्यांचे प्रथम गुरु रामदेव उर्फ दादोस, पण परमगुरु श्री गोविंद प्रभू बाबा। माधव भटाचे देहावसान झाले व कान्होबाचा मृत्यू झाला। सारंगपाणी यांची रस्त्यात चोरांनी हत्या केली। उमाईसा विधवा झाली होती। अशा प्रकारे
आबाईसावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा स्थितीत आबाईसा रामसगाव जवळील सिद्धनायकाजवळ झोपडी बांधून आपली पुतणी महादाईसा व मुलगी उमाईसा यांना घेऊन राहू लागली. नागदेवाचार्यांच्या वेधाला कारण ते म्हणजे दादोस. रामदेव यांच्यासोबत आबाईसांची भेट झाली. रामदेव हा श्री चक्रधर स्वामींचा शिष्य होते. स्वामीकडून रामदेवास सामर्थ्य प्राप्त झाले होते, त्यामुळे दुसऱ्याला सुख प्रदान करण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यामुळे आबाईसास सुख प्राप्त झाले होते. एके दिवशी रामदेवाने स्वामींच्या सौंदर्याचे वर्णन व स्वामींच्या काही लीळा सांगितल्या व रामदेव स्वामींच्या दर्शनाला निघाले. तेव्हा आबाईसा रामदेवासास म्हणाली, आम्हाला पण स्वामींच्या दर्शनाला घेऊन चला. रामदेवांनी होकार दिला व एके दिवशी आबाईसा, उमाईसा, महादाईसा व नागदेव यांना घेऊन रामदेव स्वामींच्या दर्शनाला निघाले. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सिन्नर येथे होते. सिन्नर येथील भिल्ल मठात त्यांनी स्वामींचे दर्शन झाले आणि नागदेवाचार्य तेव्हा स्वामींकडे आकर्षिले गेले. रामसगावला असताना रामदेवांच्या मुखातून श्री चांगदेवराऊळ नाव कानावर पडताच भटोबासांना अप्रतिम परमानंद सुखानंद येऊ लागला. या सुखानंदापासून त्यांची पहिली भेट ती सिन्नर. पहिल्या भेटीतच अशा या भाग्यवान भक्ताला सर्वज्ञांच्या ठाई दौना पर्व करण्याचे भाग्य लाभले. दुसरी भेट ती म्हणजे बीड येथे. दुसऱ्या भेटीत पविते पर्व करण्याचे भाग्य लाभले. सर्वज्ञांनी भटांना निमित्त करून रुंबण्याचा दृष्टांत बीड या स्थानावर निरूपण केला. भटोबासांची तिसरी भेट ती म्हणजे पाटोद्याला. जेव्हा महादाईसा पविते पर्व बीड येथील मंगल अवसराला चुकली होती, तेव्हा भटोबास त्यांना जाऊन झालेला सर्व मंगल अवसर सांगतात. तेव्हा त्या अवसराला चुकले म्हणून महादाईसा दुःख करतात. तेव्हा ते दुःख करत असताना पाहून त्यांना पाडळीवरून ते सर्वज्ञांच्या दर्शनाला पाटोद्याला घेऊन जातात. पाटोद्याला सर्वज्ञांनी नागदेवाचार्यांना महादाईसाची श्रमनिवृत्ती करण्यास सांगितले होते. चौथी भेट म्हणजे भडगावला. पाचवी भेट ती म्हणजे जालन्याला. अशा या भाग्यवान भक्ताला सर्वज्ञांनी महादाईसाने जे वस्त्र अर्पण केलेले होते ते वस्त्र सर्वज्ञांनी 5-6 महिने वापरून त्यानंतर त्यांनी त्याच वस्त्राचा सदरा टोपी शिवली व ते सुद्धा वापरून सदरा टोपी सर्वज्ञांनी भटोबासांना हा वस्त्रप्रसाद दिला. श्री क्षेत्र जालना येथे भटोबासांना सर्वज्ञांच्या ठाई दिवाळी हा सण साजरा करण्याचे भाग्य मिळाले. नागदेवाचार्यांची महादाईसाने जालन्याला श्रमनिवृत्ती केली होती. जालन्याला असताना सर्वज्ञांनी महादाईसा, हंसराजा, भटोबास व दादोस यांना श्री क्षेत्र रुद्रपूरला श्री प्रभुबाबांच्या सेवेसाठी पाठवले. करंजखेडला असताना भटोबासांनी सर्वज्ञांची कमळांच्या फुलांनी पूजा केली होती. भटोबासांनी याच स्थानावर पकडापकडीचा खेळ खेळला होता. त्यामध्ये सर्वज्ञ अदृश्य झाले होते. श्री क्षेत्र करंजखेड येथे सर्वज्ञ फिरण्यासाठी रामनाथाच्या देवळाकडे गेले होते. तेथे त्यांना झोपडी करायला सांगितली होती. त्यांच्यासोबत बाईसा व भटोबास होते. तेव्हा भटोबास पिंपळाच्या झाडावर
लाकडाचे फाटे मोडण्यासाठी चढले होते, तेव्हा भटोबास ह्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत होते, पण खाली काही पडत नव्हते. हे पाहून सर्वज्ञांनी वानरा हे त्यांचे प्रसादिक नाव या स्थानावर स्वामींनी ठेवलेले आहे. मंडळी, आता आपण भटोबासांच्या बोधाला कारण ते म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत. भटोबासांची 6वी भेट ती म्हणजे रानजोगेश्वरी या स्थानावर. 6व्या भेटीत सर्वज्ञांनी भटोबासांना जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर कसा असतो त्यांचे निरूपण केलेले होते. अन्नव्या वृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार आणि संसरण या 5 प्रकरणांचे निरूपण सर्वज्ञांनी संगमेश्वर येथे केले. जीव आणि परमेश्वर यातील फरक सर्वज्ञांनी भटोबासांना निरूपण केला. कशा प्रकारे परमेश्वर जीवाला अनादीची विद्या लागलेली असते आणि जोपर्यंत त्या जीवाची अनादीची विद्या दूर होत नाही तोपर्यंत त्याला परमेश्वर दिसत नाही असे निरूपण करतात आणि परमेश्वर हाच सर्व बंधनातून मुक्त करणारा, जीवाला मोक्ष देणारा आहे असे पटवून देतात. त्यामुळे या 6व्या भेटीतच भटोबासांना ईश्वर प्रतीती येते. 6व्या भेटीपर्यंत नागदेवांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे परमेश्वर अवतार आहेत व दादोस व आपण एक साधारण जीव आहोत याचा बोध झाला. 6 महिन्यांसाठी सर्वज्ञांनी भटोबासांना रुद्धपूरला श्री प्रभुबाबांच्या सेवेसाठी पाठवले. यातून त्यांच्या खऱ्या शिष्यत्वाची, विनम्रतेची परीक्षा पूर्ण झाली. जेव्हा भटोबास रुद्धपूरला होते तेव्हा त्यांना स्वामींचा विरह तीव्रतेने जाणवत होता. रुद्धपूरहून आल्यावर स्वामींची अत्यंत श्रद्धेने त्यांनी सेवा केली. कोणत्याही आज्ञेचे कधीही उल्लंघन होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. एकदा जेव्हा स्वामी हातात दगड घेऊन भटोबासांवर दगड टाकण्याच्या आविर्भावात उभे राहिले व म्हणाले, आता तुझा कोण गा राखेल? यावर नागदेव म्हणाले, आता माझा श्री चक्रधरू राखेल. हे उत्तर त्यांच्या भक्तिभावनेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. असाच दुसरा प्रसंग म्हणजे त्यांना ताप आल्यावर स्मरेना, संभाळीना अशी त्यांची अवस्था झाली होती. अशा अवस्थेत स्वामींनी त्यांना नेवाशाला व्यापार करण्यासाठी पाठवले. तरीही अत्यंत आनंदाने त्यांनी तो व्यापार केला. यावरून त्यांच्यातील गुरुभक्तीची कल्पना येते. भटोबासांचे अनुसरण. 7वी भेट ती म्हणजे खडकुली या स्थानावर. दादोस यांचा शिष्यपरिवार म्हणजे आबाईसा, उमाईसा, महादाईसा व भटोबास. यापैकी भटोबास हे आपल्यापासून निष्ठून सर्वज्ञांच्या ठिकाणी जाऊ नये, सर्वज्ञांच्या सन्निधानी राहू नये म्हणून दादोसांनी त्यांना सतत सर्वज्ञापासून दूर केले. जेव्हा भटोबासांना सर्वज्ञांचे सन्निधानात राहण्याची इच्छा होती तेव्हा दादोसांनी त्यांना खडकुलीवरून कामखेड्याला घेऊन गेले. तेथे 3 आठवड्यापर्यंत भटोबास दादोसांच्या सोबत राहिले. तेव्हा भटोबासांना पूर्वीपेक्षाही सर्वज्ञांची आवड जास्त निर्माण झाली आणि परत खडकुलीला सर्वज्ञांच्या सन्निधानी आले. कामखेड्यावरून भटोबास सर्वज्ञांच्या सन्निधानी आले असे हे त्यांचे वागणे दादोसांना आवडले नाही. तेव्हा दादोस आबाईसाला भटोबासांविषयी तक्रार करतात. आबे, हा नागदेव सर्वज्ञांजवळ राहण्याच्या विचारात आहे. हा जर सर्वज्ञांजवळ राहिला तर तुम्ही मात्र
भाकर तुकड्याला अन्न पाण्याला महाग व्हाल हे लक्षात ठेवा. तेव्हा आबाईसा याबद्दल नागदेवाचार्यांना विचारतात. तेव्हा नागदेवाचार्य त्यांना समजावतात की मी कुणाचेही ऐकून तसे करणार नाही. मी कुठलीही गोष्ट विचार केल्याशिवाय करत नाही. तेव्हा आबाईसा सुद्धा शांत होतात. म्हणून दादोस सर्वज्ञांनाच भटोबासांविषयी सांगतात आणि म्हणतात की हा भटोबास तुमच्यासोबत राहण्यासाठी वाईट आहे. हा अनेक व्यसनापासून ग्रासलेला आहे, म्हणून याला तुम्ही आपल्याजवळ राहू देऊ नका. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, जर कोणी आमच्यासोबत थांबत असेल तर आम्ही त्यांना पाठवित नसतो, आणि जर कोणी जात असेल तर त्यांना थांबवित नसतो. तेव्हा दादोस गप्प राहिले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा दादोस व त्यांचा शिष्यपरिवार स्वामींची आज्ञा घेऊन निघाले, तेव्हा रस्त्याने पुढे जात असताना भटोबास शौचाला जायचे आहे असे कारण करून परत सर्वज्ञांच्या सन्निधानी येतात आणि येऊन सर्वज्ञांना विनवणी करतात की मी 5-7 दिवस सर्वज्ञांच्या सन्निधानी राहणार आहे. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, येथे राहावेसे वाटेल तोपर्यंत राहाल आणि जावेसे वाटेल तेव्हा जाल, असे आम्ही राहू देणार नाही. आम्ही पाठवू तेव्हा जावे लागेल आणि आम्ही बोलावू तेव्हा यावे लागेल. पूर्णपणे आमच्या अधीन राहून आमच्या आज्ञेत वागाल तरच आम्ही तुम्हाला इथे राहण्याची परवानगी देऊ. मग तेव्हा नागदेवाचार्य विचार करत असतात. घरचा, दादोसांचा, आई, बाप, भाऊ, बहीण, मुलं बाळ, पत्नी, सगळे सोयरे हे सर्व ऋणानुबंधाचे नाते आहेत. या जन्मात हे आहेत, मागील जन्मात दुसरे कोणी असतील, पुढे आणखी दुसरे कोणी असणार. प्रपंच हा नाशवान आहे. प्रपंचाच्या संबंधानेच 84 लक्ष योनीचे नरक जीवाला भोगावे लागतात. आणि दादोस हे तर माझ्यासारखेच एक जीव आहेत. तेव्हा त्यांनी सर्वज्ञाजवळूनच विद्या मागून घेतली असा त्यांच्या मनात विचार चालू होता. तेवढ्यात त्यांना सर्वज्ञांचा आवाज येतो. भटो, चांगला विचार करा, पक्का विचार करा. तुमचे संबंधी लांब निघून जात आहेत. मग परत भटोबास सर्वज्ञांनी निरूपण केलेल्या शास्त्रावर विचार करायचे. 1 वर्षाने तरी संन्यास घ्यावा किंवा 6 महिन्यांनी संन्यास घ्यावा, परंतु तेव्हा सर्वज्ञ आपल्याला त्यांच्याजवळ राहू देतील का ते सांगता येत नाही, असा भटांचा विचार चालू असायचा. तेव्हा परत मध्येच सर्वज्ञांचा आवाज यायचा. भटो, चांगला विचार करा, बरोबर विचार करा. तुमच्या बरोबर असलेली सोबती लांब निघून जात आहेत. असे 2-3 वेळेस स्वामींनी म्हटले. तेव्हा भटोबासांनी विचारपूर्वक म्हटले, जीजी, सर्वज्ञ जोपर्यंत राहू देतील तोपर्यंत राहील आणि पाठवतील त्यावेळी जाईन. तेव्हा स्वामी बाईसांना म्हणाले, बाई, सुपारी आणा बरं. मग बाईसांनी सुपारी दिल्यावर सर्वज्ञांनी भटोबासांना म्हटले, आता सुपारी देताना जे बोलाल ते आयुष्यापर्यंत पाळले पाहिजे. मग द्या प्रतिज्ञेची सुपारी. मग भटोबासांनी प्रतिज्ञेची सुपारी दिली. दंडवते घातले, श्री चरणास लागले. अशा प्रकारे भटोबास सर्व संग परित्याग करून संन्यास दीक्षा खडकुली या स्थानावर घेतली. भटोबास जेव्हा अनुसरले तेव्हा सर्वज्ञांनी त्यांना आत्मकल्याणासाठी प्रथम आपल्या देशाचा, आपल्या गावाचा आणि स्वतःच्या नातेसंबंधियांचा त्याग केला पाहिजे. साधकाने
स्वयंसंबंधी यांचा संबंधाचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. नातेवाईकांचा सहवास नित्य नैमित्तिक विधी आचरणाला पात्रता नाही. विषय संबंध कसा त्यागावा याबद्दल निरूपण केले आणि तुरुंगमाचा दृष्टांत निरूपण केला. भटोबासांचे अनुसरापर्यंत लीळाचरित्र या ग्रंथाचे पूर्वार्ध म्हणून ओळखला जातो, तर भटोबासांच्या अनुसरणानंतरचा भाग हा उत्तरार्ध भाग म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांनी भटोबासांना झोळी दिली आणि असे निरूपण केले की, वानरेया, तुमची आणि या झोळीची गाठ आजपासून घातली आहे. हिला कधीही भिक्षेचा उपवास पडू देऊ नका. हा विधी देह पडेपर्यंत पालन करायचा आहे. मग सर्वज्ञांनी भिक्षेचे लक्षण निरूपण केले, भिक्षू धर्माचे निरूपण केले. महात्म्यांनी श्रीपाके अन्न खावे, महात्म्यांना तिळसेचा त्याग असायला पाहिजे असे सर्वज्ञांनी निरूपण केले. सर्वज्ञांच्या मनोधर्माला प्राप्त होण्यासाठी भटोबासांनी सांडोवा श्रीक्षेत्र खडकुली येथे बांधला. करता करविता तो म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. खडकुलीला वास्तव्य असताना सर्वज्ञांनी भटोबासांना खीर खायला सांगितली. ती म्हणजे ज्याप्रमाणे कुत्रे खातात त्याप्रमाणे खीर ती चाटून खावी आणि त्याचप्रमाणे भटोबासांनी ती खीर कुत्र्याप्रमाणे चाटून खाल्ली. अशा प्रकारे भक्त आणि परमेश्वर यांचे नाते या लीळेमधून आपण श्रवण करत आहोत. दादोसांनी त्यांच्या प्रयत्न करून थकले, परंतु त्यांच्या शिष्य म्हणजेच भटोबास सर्वज्ञांना अनुसरलेले होते. तेव्हा काही दिवसानंतर त्यांनी भटोबासांची पत्नी गंगाईसा यांचे कान भरले आणि त्यांना खडकुलीला सर्वज्ञांजवळ पाठवले. तुम्ही जेव्हा तेथे जाल तेव्हा सर्वज्ञ नागदेवाला घरी पाठवतील. तेव्हा गंगाईसा कडेवर छोटेसे बाळ म्हणजेच महेश्वर पंडित हा त्यांचा मुलगा घेऊन खडकुलीला आली. जेव्हा भटोबास त्यांना दिसताच जळो अशा पुरुषांचे जगणे, असा पुरुष असून कशा करता जगत आहे, मरत का नाही, ज्याच्या बायका पोरांना खायला अन्न नाही, अंगाला पांघरायला धड वस्त्र नाही, अशांना लाज कशी वाटत नाही, अशा म्हणून ओरडत होती, शिव्या देत होती. तेव्हा सर्वज्ञ त्यांना म्हणतात, असे का म्हणून त्यांना ओरडताय? जर ते जिवंत आहेत म्हणून तुम्ही कमीत कमी 4 चौघीमध्ये सौभाग्यवती म्हणून उठत बसत आहात. जर हे तुमच्याकडे राहिले असते तर त्यांचे मुंडके कधीच कापले गेले असते आणि हा आमच्या जवळ आला म्हणून कसा तरी वाचला आहे. तेव्हा गंगाईसा म्हणते की असे सौभाग्य काय कामाचे आहे, यापेक्षा मरते तरी चांगले झाले असते. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा भटोबास दुसऱ्या बिराडावर झोपले होते तेव्हा त्यांना स्थिती झाली आणि जसा मेलेला माणूस निस्तब्ध पडलेला असतो त्या स्थितीत भटोबास झोपलेले होते. सर्वज्ञ जेव्हा गंगाईसाला त्यांना बोलवण्यासाठी पाठवतात तेव्हा ती त्यांना जाऊन आवाज देते, तरी पण भटोबास उठत नव्हते. मग ती स्वतः जाऊन त्यांना उठवायला बघते तर काय ते निस्तब्ध मेलेल्या माणसासारखे पडलेले असतात. तेव्हा ती आरडाओरडा करून रडत असते. तेव्हा स्वामी त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की काल तर तुम्ही हे मेलेले असते तर बरे झाले असते असे म्हणत होतात आणि आज काय म्हणून रडताय? तेव्हा गंगाईसा म्हणतात, ते असल्यामुळे बरे झाले असते. अजून हातपायाने 4 घास खाते आहे. 4 चौघीमध्ये सुहासीन म्हणून मिरवत होते. माझ्याकडे पैसा अडका नाही, बाप नाही, भाऊ नाही, माहेरचे आधार देणारे कोणीच नाही. माझा धीर म्हणजे वैजोबा धान्याचा हिस्सासुद्धा देत नाही. तेव्हा स्वामी त्यांना यापुढे तुमचे चांगले दिवस येतील असे आश्वासन देतात.
आघाद श्री चक्रधरुराया, दूरध्यानी ब्राह्मणू निळे वृक्ष, पांढरी देऊळे क्रमुनी आला, पांगुळा पाया देसी, आंधळिया डोळे देसी, मुकेया वाचा देसी, बहिरेया कान देसी, अपक्षा पांख देसी, ऐसी तुझी कीर्ती ऐकुनी आला श्री चक्रधरराया, ऐसी तुझी कीर्ती ऐकुनी आला श्री चक्रधरुराया. असे स्तुती भटोबासांनी सर्वज्ञांची केलेली आहे. परमेश्वर जीवाला जीवेश्वर भावाचा बोध देऊन चारही ज्ञानाचे चरितार्थ करून ईश्वर स्वरूपी पावन करतात, असे सर्वज्ञांनी भटोबासांना निरूपण केले. सर्वज्ञांनी भटोबासांना नामाचे 10 ठाय सर्वज्ञांनी खडकुली या स्थानावर निरूपण केले. भटोबासांना सर्वज्ञाविषयी फार आत्मीयता निर्माण झाली होती. ते मनोमन आपल्या स्वतःचीच सेवादास्याविषयी प्रशंसा करत होते. सर्वज्ञांची काळजी मलाच घ्यावी लागते. मी जर नसतो तर सर्वज्ञांचे सेवादास्य व्यवस्थित होणार नाही, हा मनोरथ जाणून सर्वज्ञ अचानक उदास झाले. त्यांना आपल्यापासून दूर जाण्यास सांगितले. तेव्हा भटोबासांनी विचार केला, घरी गेलो तर अनुसरण बिघडून प्रमाद कपाळी पडेल. जर दादोसांकडे गेलो तर परत ते देवभक्तीला लावतील, तर तिकडे सुद्धा जाता येत नाही. मग परत त्यांना सर्वज्ञांनी श्री प्रभू हे ईश्वर अवतार आहेत असे सांगितलेले होते ते आठवले. मग त्यांनी परमेश्वरपूरला जाण्याचा निश्चय केला आणि सर्वज्ञांच्या आज्ञेवरून ते परमेश्वरपूरला गेले. परमेश्वरपूरला ज्याप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विधी सांगितला होता त्या विधीचे आचरण करून भटोबासांनी श्री प्रभू बाबांची सेवा केली. काही महिन्यानंतर जेव्हा भक्तमंडळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भेटीतून रुद्धपूरला आले, तेव्हा त्यांनी भटोबासांना निरोप दिला की जोपर्यंत सर्वज्ञ तुम्हाला बोलवत नाहीत तोपर्यंत तुम्ही रुद्धपूरलाच राहावे. तेव्हा मग भटोबासां नाराज होऊन त्यांनी अन्नपाणी ग्रहण करणे सोडून दिले. शरीराला फार अशक्तपणा आणि शरीर कृश केले. जेव्हा ही वार्ता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना कळाली, मग तेव्हा त्यांनी दुसऱ्या भक्तांद्वारे भटोबासांना बोलावणे पाठवले. ही वार्ता ऐकताच भटोबासांचा हर्ष गगनात मावेना. त्यांना फार उत्साह झाला. तसेच भटोबास श्री प्रभूबाबांची आज्ञा घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेटण्यासाठी निघाले. वाटेत कुठे मुक्काम न करता रस्त्यानेच भिक्षा मागायचे. चालता चालता उभ्यानेच ती भिक्षा खायचे. झोप आली तर रस्त्याने वडाच्या पारंब्यांना धरून उभ्यानेच थोडीशी डुलकी घेत. असे करत करत पैठणला आले. भटोबासांना भेटण्यासाठी सर्वज्ञ समोर गेले. तेव्हा भटोबासांनी सर्वज्ञांना दंडवते घातले, श्री चरणास लागले आणि दुःख करू लागले. तेव्हा स्वामी म्हणतात, दुःख करू नका गा वानरिया, उठा, आम्हाला क्षमालिंगन द्या. आम्ही तुमच्या भेटीसाठी उतावीळ झालो आहोत. तेव्हा सर्वज्ञांनी श्रीकरांनी धरून त्यांना उठविले, क्षमालिंगन दिले. तेव्हा भटोबास सर्वज्ञासमोर बसले आणि छोटेसे मूल जसे हुंदके देत रडत असते तसे स्पुंदून स्पुंदून रडू लागले. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, रडू नका हो वानरिया, दुःख करू नका. आता मी तुम्हाला आमच्या जवळून केव्हाही दूर पाठवणार नाही असे आश्वासन दिले. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भटोबासांना निरोपण करतात, सर्व संग परित्याग करून ईश्वराला अनुसरल्यावर कितीही भयंकर संकट आली तरी न डगमगता ईश्वराच्या वचनावर दृढ राहून आचरण करतो. शारीरिक, मानसिक, सामाजिक यातना सहन करतो, पण जीव देवतेला शरण जात नाही. देह जगविण्यासाठी भिक्षा मागून मिळेल तो खातो. रेंदा चेंदा खाऊन देह पडेपर्यंत वैराग्य आचरण करतो,
त्याला परमेश्वर आपल्या स्वरूपाचा नित्यानंद देऊन आपल्या समान करतात. ईश्वराच्या असन्निधानी असलेल्या पुरुषाने ईश्वराच्या वचनाप्रमाणे एकनिष्ठ राहून दृष्टपर साधनाच्या आहारी न जाता, तसेच इतर देवी देवतेच्या क्षणिक सुखाच्या आहारी न जाता, सामाजिक संकटांना न डगमगता एका परमेश्वराच्या चिंतनात आणि परमेश्वर वचनावर दृढ विश्वास ठेवून आपले जीवन व्यतीत करतो, अशा परमेश्वर भक्ताला परमेश्वर आपले प्रेम देतात. असाच गाव जोगेश्वरी येथे सर्वज्ञांचे वास्तव्य असताना सर्वज्ञांनी भक्त तो कसा असावा याचे निरूपण केले होते. भक्त म्हणजे शरीराला आत्म्याशिवाय राहणे शक्य नाही, तर भक्त परमेश्वराशिवाय जगू शकत नाही. अशाप्रमाणे भक्ताचे वर्तन असावे लागते. सर्वज्ञांच्या आज्ञेवरून भटोबासांनी नाथोबांना गंगेच्या पुरातून वाहून जात असताना वाचवले होते. भक्त म्हटला की परमेश्वराची सेवा आदर्श अगदी निर्विकारपणे करणारा, तसेच भक्त म्हणजे भटोबास. सर्वज्ञांच्या सन्निधानात असताना अनेक स्थानावर त्यांना मातीकाम करून सर्वज्ञांसाठी गुंफा बनवावी लागत असे. गुंफा बनवत असताना मातीकाम कष्टाने करावे लागत असे. सर्वज्ञांच्या आज्ञेनुसार ते कधी जेवत नसत. भिक्षा करावी आणि नंतरच जेवावे असा त्यांनी सर्वज्ञांकडूनच निरूपण श्रवण केलेले होते. आणि ते मातीकाम करत असताना निर्विकार मुद्रेने मातीकाम करत होते. तेव्हा स्वामी म्हणतात, नखाच्या टोकापासून केसाच्या टोकापर्यंत भटोबास विकाराने भरलेला आहे, परंतु पोर हुशार आहे. आपला विकार माहिती पडू देत नाही. वेड्याचे विकार आपल्याला दिसतात. सर्वसामान्याचे दोष लवकर लक्षात येतात आणि शहाण्या चतुराचे दोष लक्षात येत नाहीत. सर्वज्ञांच्या 7 वर्षाच्या सन्निधानामध्ये भटोबासांनी सर्वज्ञांचा सर्व व्यापार भटोबास करत होते. त्यांनी सर्वज्ञांचे सेवादास्य परिपूर्णपणे कुठलीही व्यथा, कुठलाही परिश्रम न सांगता, न कळू देता केलेला आहे. परमेश्वर भक्ताची परीक्षा घेत असतात. अशा परीक्षेमध्ये तो किती निपुण आहे, उत्तीर्ण होतो की नाही हे पाहत असतात. अशीच एक लीळा आहे श्री क्षेत्र डोमेग्राम येथील. डोमेग्रामला सर्वज्ञांचे वास्तव्य असताना भटोबासांना ताप आलेला होता. त्यांचे डोळे लालबुंद झालेले होते. त्यांना उठण्याचे भान नव्हते. अशा स्थितीमध्ये सर्वज्ञांनी त्यांना नेवाशाला बाजार करण्यासाठी पाठवले. तेव्हा भटोबास सर्वज्ञांची आज्ञा घेऊन निघाले. भटोबास नेवाशाला जाऊन 20 दामाचा बाजार केला. बाजार करून अंधार पडला होता. वाटेने येत असताना डोमेग्रामच्या जवळ आल्यावर एक वाट डोमेग्रामला तर दुसरी वाट देगावला जात होती. तेव्हा त्यांना समजत नव्हते की डोमेग्रामला कोणती वाट जाते. तेव्हा सर्वज्ञ ते सर्वज्ञच. सर्वज्ञांनी डोमेग्रामला मठामध्ये असताना मठाच्या शिखरावर चढून आरोळी देण्यास नाथोबांना सांगितले होते. तेव्हा नाथोबा मठाच्या शिखरावर जाऊन भटोबासांना आरोळी देतात. तेव्हा भटोबासांना समजून जाते की ही वाट डोमेग्रामला जाते. अशा स्थितीत, अशा तापाच्या भरामध्ये भटोबासांनी नेवाशाला जाऊन 20 दामाचा बाजार केला होता. आणि यावरून त्यांनी सिद्ध केले होते की सर्वज्ञांचेच आहेत आणि सर्वज्ञांना भक्ताची जाणीव असते, भक्ताची चिंता असते, असे या लीळेवरून आपल्याला सहजपणे समजते. श्री क्षेत्र डोमेग्राम येथे भटोबासांनी सर्वज्ञांच्या ठाई 6 दामाचा उपहार अर्पण केला होता. सर्वज्ञांनी भटोबासांना परमेश्वर निरूपण केले होते. संध्याकाळी भटोबासांनी सर्वज्ञांना दूध तूप भाताचे भोजन असा उपहार केला होता. अशा प्रकारे भटोबासांनी सर्वज्ञांच्या ठाई उपहार केला आणि सर्वज्ञांनी भटोबासांचा हा विधी पूर्णत्वास नेला. डोमेग्रामला मालघंटी सर्वज्ञांनी घातली होती आणि मालघंटी घालून
मल्लासारखे मंगल अवसर सर्व भक्तजनांना नयन मनोहर सोहळा सर्वज्ञांनी दाखवला होता. डोमेग्रामला वास्तव्य असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काही कारणानिमित्त उदासीनता स्वीकारली होती. तेव्हा भटोबासांनी आपल्या चातुर्याने श्री गोविंद प्रभू बाबांचा वस्त्रप्रसाद सर्वज्ञांच्या समोर घेऊन आले व त्यांना विनंती केली की सर्वज्ञांनी या वस्त्राचा स्वीकार करावा. तेव्हा मग सर्वज्ञांची उदासीनता दूर झाली आणि सर्वज्ञांनी त्या वस्त्राचा स्वीकार केला. वस्त्राला वंदन केले, श्री मुकुटावर ठेवले. तेव्हा सर्वज्ञांनी वस्त्रप्रसादाचे महात्म्य तेथे भटोबासांना निरूपण केले. एक वेळेस डोमेग्रामला असताना भटोबासांना स्थित्यानंद झाला होता आणि ते पिंपळाच्या झाडावर चढले होते. तेव्हा सर्वज्ञांनी इतर भक्तिजनांना त्यांना दगडे मारण्यासाठी सांगितले होते, पण भटोबास सर्वांचे दगड चुकवत होते. त्यांना कोणाचाही दगड लागत नव्हता. तेव्हा मग सर्वज्ञांनी आपल्या श्रीकरामध्ये दगड घेतला आणि भटोबासांना विचारले, आता तुझे कोण गा रक्षेल? तेव्हा भटोबास म्हणतात, आता माझा श्री चक्रधरू राखेल. यावरून भटोबासांचे भक्ताचे व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे परमेश्वराचे नाते किती घट्ट होते हे या लीळेवरून आपल्याला सहज समजते. भटोबासांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अन्य वार्ता करण्यास निषिद्ध आहे असे निरूपण करतात. सर्वज्ञांनी भटोबासांना भिक्षान्न अमृत निरूपण म्हणजे भिक्षांनाही सव्वा पळभर आगळी अमृत आहे असे निरूपण केले. याशिवाय देवपूजा, ब्रह्मविद्या अभ्यास, पाठ पारायण, अटनविजन, भिक्षाभोजन तसेच निमित्तविधी, त्रिकाळ देवपूजा पारायण, अभ्यागताची सेवा, अशक्ताची सेवा, गुरुचा मनोधर्माने प्रसन्नतेने ब्रह्मविद्या अभ्यास, शास्त्रचर्चा, मंथन इत्यादी केल्यामुळे योग्यता होते, धर्मी दक्षता होते असे निरूपण केले. श्री क्षेत्र नेवासा येथे भटोबासांना इतर भक्तिजनांना सर्वज्ञांच्या ठाई दीपावळी पर्व करण्याचे भाग्य लाभले. सर्वज्ञांनी भटोबासांना ज्ञान, भक्ती, वैराग्य, अटनविजन महात्म्य निरूपण केले होते. देव तो अंतर्गाम्य आहे, तो कशानेही पूजावा लागत नाही. देव तो हृदय मंदिरात बसवावा लागतो. प्रवरा संगम येथे असताना सर्वज्ञांनी भटोबासांचा अन्यथा दोष दूर केला होता. एक वेळी सर्वज्ञांनी भटोबासांना पैठण येथे परमेश्वराचे दास्य कसे करावे याचे निरूपण केले होते. भक्ताने परमेश्वराचे दास्य ते सर्वस्व भावाने परमेश्वराचे दास्य केले पाहिजे असे निरूपण केले होते. पैठणला असताना सर्वज्ञांनी सर्व भक्तजनांना प्रेमपूर्वक भक्तीचे लक्षण सांगितले होते. वानरेया परमेश्वर मायेने निर्माण केलेल्या देहाचा स्वीकार करतात. कर्मभूमीत अवतार घेऊन अधिकारी जीवांना ज्ञान देऊन आपल्या पुन्हा संबंध देतात. तसेच कुणाला प्रेमाचा संचार करतात. ज्या जीवांना प्रेमाचा संचार होतो त्यांना भक्त म्हणावे. तू भक्त परमेश्वराचा. असा भक्त परमेश्वराचा वियोग कधीच सहन करत नाही. जर वियोग आलाच तर आपला देहत्याग करतो आणि अशा प्रेमपूर्वक भक्तीमध्ये परमेश्वर आपल्या भक्ताला प्रेमाचा संचार करतात. जीवाचे विकार, विकल्प, अष्टस्वभाव आच्छादले जातात. भक्ताचे मोक्ष हे परमेश्वराच्या सन्निधानातच पूर्ण होते. हाच माझा साधनदाता आणि हेच माझे साध्य असा भक्ताला ठाम विश्वास वाटतो. सेवा दास्याचे साधन देऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करण्यासाठी उतरलेला हा परमेश्वर अवतार असतो असा त्याचा ठाम विश्वास असतो आणि तो सतत आपल्या परमेश्वराच्या श्रीमूर्तीजवळ राहतो. जर श्रीमूर्तीचा वियोग झालाच तर असा भक्त तात्काळ आपला प्राण त्याग देतो. आर्तवंताला परमेश्वर वाडोवाडी गावोगावी शोधतो.
ज्ञानाचा व प्रेमाचा अधिकार ज्यांना जोडलेला आहे त्यांना तू जाऊन पूर्णत्वास नेतात. चहूदानी स्वामी चक्रधर, प्रेमाचा सागर दरीवरी, आम्हासाठी झाला देव हा भिकारी, हिंडे दारोदारी भक्तांच्या. आम्हासाठी झाला देव हा भिकारी, हिंडे दारोदारी भक्तांच्या. परमेश्वर जेव्हा भक्तावर प्रसन्न होतात तेव्हा जर परमेश्वराने भक्ताला मागण्यास सांगितले तर आपण परमेश्वराकडे परमेश्वराची भक्ती मागावी, परमेश्वराचे सेवादास्य मागावे, परमेश्वराचे प्रेम मागावे. औसासारखे श्री चक्रधर स्वामी व श्री कृष्ण चक्रवर्ती या दोन्ही अवतारांच्या श्रीमूर्ती दिसत राहाव्यात असे वरदान मागावे. सर्वज्ञ भटुबासांना परमेश्वराची स्तुती कशी करावी तर ती निळभट्ट भांडारेकरांसारखी करावी असे निरूपण करतात. पैठण येथे असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसा व भटुबासांवर उदास झाले होते व त्यांना आपल्या जवळून रुद्रपूरला पाठवले होते. सर्वज्ञावर हेमाद्री व ब्रह्मासान यांनी प्राणघातक हल्ले केले होते. या प्राणघातक हल्ल्यामध्ये वृद्धासंगमला शस्त्रधारी सैनिक त्यांच्यावर पाठवले होते. तेव्हा भटुबासांनी त्या शस्त्रधारी सैनिकांची तलवार व ढाल हिसकावून घेऊन त्या 1000 सैनिकांना पैठणपर्यंत पळून लावले होते. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शस्त्र टाकण्यासाठी आज्ञा करतात, पण भटुबास ऐकत नव्हते. तेव्हा सर्वज्ञांनी त्यांना आपली आण घालावी लागली. तेव्हा कुठे मग भटुबासांनी ते शस्त्र टाकले. वृद्धासंगमला असताना प्रधानांच्या शस्त्रधारी सैनिकांनी हल्ला केला आणि त्यामध्ये सर्वज्ञांचा घात झाला असे जेव्हा बाईसांना समजले त्याच क्षणी बाईसा आपला देह पाण्यामध्ये झोकून देतात. बाईसांच्या अशा जाण्यामुळे सर्वज्ञांचे बिऱ्हाड पूर्णपणे विस्तारलेले होते. सर्वज्ञांचा त्रिकाळ पूजा अवसर बरोबर होत नव्हता. त्यांच्या बिऱ्हाडाचे रक्षण करणारे कोणी नव्हते. त्यांना बऱ्याच दिवसापासून स्नान नव्हते. अशी ही सर्वज्ञांची सर्व सेवा विस्कटलेली होती. बाईसांच्या अशा या अकस्मात जाण्यामुळे सर्वज्ञांची सेवा, सर्वज्ञांचा त्रिकाळ पूजा अवसर सर्व व्यवस्थित होत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये सर्वज्ञांचे स्नान, सर्वज्ञांचे भोजन जर बरोबर झालेले दिसले नाही ते पाहून बाईसांच्या निमित्ताने भटुबास अप्राप्ती करत होते. बाईसा आम्हाला टाकून गेल्या, आता मी काय करणार बरं असे म्हणून विरहाने दुःख करत होते. सर्वज्ञांचे वास्तव्य जेव्हा बेलापूरला होते तेव्हा सर्वज्ञांनी उत्तरपंथे जाण्याची प्रवृत्ती झाली. तेव्हा त्यांनी महादाईसांना भटुबासांच्या हवाली घातले होते, तर भटुबासांना श्रीप्रभू बाबांच्या हवाली घातले होते. तेव्हा नागदेव दुःख करत होते. तेव्हा वचनरूप परमेश्वर तो तुम्हा जवळची असे की गा, तुम्ही धीरवीरा होवावे असे सर्वज्ञ म्हणतात. स्वामी जेव्हा उत्तरपंथी गेले तेव्हा भटुबास ईश्वर वियोगाने इकडे तिकडे भटकत भानखेडीच्या जंगलात मूर्छित अवस्थेत पडलेले होते. तेव्हा तपस्विनी महादाईसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना शुद्धीवर आणले. त्यांच्या अर्धांगाला वाळवी लागली होती, ती साफ करून गावात जाऊन दूध आणले. गोळा करून भटुबासांना दूध पाजवले व आपल्या पाठकुळीवर घेऊन भानखेडीच्या गावात आणले. जेव्हा त्यांना शुद्धी आली तेव्हा त्यांना रुद्रपूरला चालण्यासाठी महादाईसांनी विनंती केली. तेव्हा भटुबास म्हणाले, तो नव्हे की माझा देव तो श्री चक्रधरू की ओ. तेव्हा महादाईसा त्यांना सांगतात की तुम्ही श्री प्रभू गोसावी यांच्या निरोविले आणि मला तुम्हा निरोविले. तेव्हा मग रुद्रपूरला जाण्यास तयार होतात. रस्त्याने जाताना लोकांना श्री चक्रधरू द्या म्हणून भिक्षा मागतात. अशा प्रकारे भटुबास व महादाईसा रुद्रपूरला आले. रुद्रपूरला नागदेवाचार्यांचे वास्तव्य शके 1194 ते 1208 पर्यंत म्हणजे श्री गोविंद प्रभूंच्या निर्वाणापर्यंत होते. रुद्रपूरला असताना पंथाची सर्व धुरा
नागदेवाचार्यांच्या खांद्यावर होती. श्री गोविंद प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे ते राहत होते. यावेळी त्यांच्या समवेत स्वामींचे अनेक शिष्य होते. यामध्ये नाथोबा, औसा, महदंबा, माहिमभट हे प्रमुख होते. यावेळी पंथाच्या दृष्टीने व एकूणच मराठी भाषेच्या दृष्टीने एक फार मोठी महत्त्वाची घटना घडली. मराठी भाषेच्या राजसिंहासनावर विराजमान असलेल्या पहिल्या लिखित स्वरूपातील लीळाचरित्र या ग्रंथाची निर्मिती रुद्रपुरातील आचार्य श्री नागदेवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित माहिमभटांनी केली. 14 वर्ष भटोबास श्री प्रभुबाबांच्या सन्निधानी राहिले. श्री गोविंद प्रभू त्यांना हरिमा म्हणत असत. श्री प्रभुबाबा बीजे केल्यानंतर 3 अहोरात्र समस्थांचे दुःखनिवृत्ती करण्यासाठी त्यांना लागले. लीळाचरित्र ग्रंथाच्या निर्मितीमागील इतिहास म्हणजे रुद्रपुरातील वास्तव्यात नागदेवाचार्य दररोज एकांतात ध्यानस्थ बसून स्वामींचे लीळांचे चिंतन व मनन करत असत. एक दिवस माहिमभटांनी हे पाहिले व त्यांना नागदेवाचार्यांना प्रश्न केला, भटो, तुम्ही दररोज एकांतात काय चिंतन करता? त्यावर आचार्यांनी त्यांना सांगितले की मी श्री चक्रधर स्वामींच्या लीळा स्मरण करतो व चिंतन मनन करतो. यावर माहिमभटांनी त्यांना म्हटले की भटो, ह्या सर्व लीळा जर ग्रंथित केल्या तर मार्गाला तथा पुढील पिढीला उपयोगी पडेल. हा विचार नागदेवाचार्यांना खूप आवडला व त्यावर लगेचच सुरुवात केली. रिद्धपूर येथे वाजेश्वरी या स्थानी दररोज 1 प्रहर नागदेवाचार्य लीळा सांगत व माहिमभट त्या नमस करून लिहित असत. नंतर आचार्यांनी माहिमभटांना महाराष्ट्रभर फिरवले व जेथे जेथे स्वामी गेले असतील तेथे तेथे माहिमभट गेले. ज्यांचा स्वामीशी संबंध आला त्यांना भेटले व त्यांना स्वामींच्या आठवणी विचारल्या. अनेक कष्ट करून त्यांनी लीळा गोळा केल्या, त्या नागदेवांना दाखविल्या व लीळाचरित्र हा ग्रंथ निर्माण झाला. डोमेग्रामचा राजमठ हा काष्टाचा होता. तो सुताराकडून कापून घेऊन मोठे पात्र व 2 पात्रुली बनवली. मोठे केलेले पात्र भटोबासांनी आपल्याजवळ ठेवले. त्यात भटोबास भोजन करत असत. जे पात्र त्यांच्याकडे होते ते त्यात प्रसादाचा फुटा, वाकी, साखळी, कांबी, दोन्ही जाडी, कापुराची सेंद ठेवत व नित्यदिनी वंदन करत असत. सर्वज्ञांचे निरूपण सुरू असताना भटोबासांना डुलक्या म्हणजेच जाडे यायचे. तेव्हा बाईसांना भटोबासांच्या तोंडावर पाण्याचे शिंतोडे टाकायला सर्वज्ञ लावायचे. श्री नागदेवाचार्यांनी जेव्हा सर्वज्ञांना अनुसरले तेव्हा त्यांचे वय 32 वर्ष असावे. अनुसरल्यानंतर त्यांनी 7 वर्ष सर्वज्ञांच्या सन्निधानामध्ये राहिले. त्यानंतर मध्येच सर्वज्ञांनी श्री प्रभुबाबांच्या सन्निधानी त्यांना पाठवलेले होते. ते म्हणजे 6 महिने. सर्वज्ञांच्या उत्तरपंथी गमनानंतर भटोबा श्री प्रभुबाबांच्या सन्निधानी 14 वर्ष होते. श्री प्रभुबाबा गेल्यानंतर भटोबासांनी 16 वर्ष भटमार्गाची सेवा केली व लीळादानाचे कार्य केले. अशा प्रकारे भटोबासांचे अवघे 66 वयामध्ये त्यांचा देहांत झाला. वैराग्यदेव हे भटोबासांचे पुत्र होते. जेव्हा पैठणला सर्वज्ञांचे वास्तव्य होते तेव्हा भटोबासांची पत्नी म्हणजेच गंगाईसा वैराग्यदेवांना पैठणला घेऊन आली. तेव्हा सर्वज्ञांनी त्यांचे नाव वैराग्यदेव असे ठेवले होते. जेव्हा वैराग्यदेव मोठे झाले होते तेव्हा ते भटमार्गात आले व भटमार्गात राहिले. भटोबासांच्या अंतकाळी काही महात्मे भटोबासांना काही विचारत होते. तेव्हा भटोबास म्हणतात की पंडिता, आता पुसू नको गा, आता मज बोलवेना, अंतु समयो वर्ततू असे. तरी आता तुम्हा पांचाशा गुरुकुळाचे हात जोडूनी विनवतू असे. गोसावी मज अधिकरण केले, तरी गोसावियांचा व्यापारू चालविता. कोणासी माझे वैकास गेले असेल तरी तुम्ही समस्ती मज क्षमा करावी. असे म्हणून हात जोडूनी जय केले आणि म्हणितले, आता कव्हनी बोलू नको, रडो नको गा. देहिया गेलेया
प्रहरभरी हात लावू नको. आता मी निश्चळ होऊनी श्री चक्रधरा बाईसांची या देवा ते आठवितो, ऐसे म्हणून निजेले आणि निघाले. महानुभाव पंथाला व महानुभाव मराठी वाङ्मयाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या श्री नागदेवाचार्यांचे देहावसान हे भाद्रपद वद्य द्वादशी शुभकृत नाम संवत्सरे शके 1224 झाले. आडवी वेणी बांधून मोकळा कासवटा सोडून पूर्वाश्रमात नाना ढांढळात रमणारा, गुरूंच्या शब्दाखातीर पुरात उडी घेणारा, हल्लेखोरांना हातात तलवार घेऊन उत्तर देऊ पाहणारा, शिष्यांच्या स्वभाव दोषावर कडक टीका करणारा आणि दुष्काळातील त्यांच्या होत असलेल्या हालांनी विरखळून जाणारा, व्यवहारी वृत्तीने अधिक मोबदला न देणारा आणि भाजीचे देठही राखून ठेवणारा, पंथ बदनाम होऊ नये म्हणून स्त्री पुरुषांबाबत दक्षता बाळगणारा, काही वेळा विरोधकांचा तीव्र उपहास करणारा, अशा श्री नागदेवाचार्यांच्या व्यक्तिमत्वाच्या लहान मोठ्या भल्या बुऱ्या छटा स्मृतिकाराने निसंकोचपणे आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. मंडळी, आता आपण श्री नागदेवाचार्यांचे कार्य पाहणार आहोत. वेदवंती नागदेव, संघटन कौशल्य नागदेवाचार्यांची मूर्तिमंत होती. त्यांच्या ठिकाणी व्यवहार चातुर्य व माणसे जोडण्याची कला चांगल्या प्रमाणात होती आणि त्यामुळेच माहिमभट, गोपाळ पंडित, दामोदर पंडित, केशोबास, भास्कर भट यासारखे सुसंस्कृत तज्ज्ञ विद्वान त्यांच्या भोवती गोळा झाले होते. लोकसंग्रह करण्याची त्यांची ही वृत्ती महानुभाव पंथाच्या प्रसाराला पोषक ठरली. इतरांना आकर्षित करून घेण्याची त्यांची ही जी शक्ती होती, त्यावरूनच त्यांना वेदवंती नागदेव असे म्हटले होते. कामायसा ही रामदेव राजाची पत्नी. तिने भटमार्गाचा उद्देश घेतला होता. राजप्रतिष्ठा मिळवून देता आली असती, पण अशा मोहांच्या त्यांच्या मनालाही स्पर्श झाला नाही. आपल्या शिष्यावर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. त्यांना वेळोवेळी धर्मोपदेश करणे हे आपले धर्मकर्तव्य व स्वामींच्या अनुज्ञेचे पालन करणे ते असे समजत असत. नखाग्रापासून केसाग्रावरी सुळबुळीत विकाराने भरला असलेल्या नागदेवाची पुरुष सहाना असा भलावान केली होती. तू प्राणी यांचे अनिष्टापासून काढिता आणि आचार्य किंगा मुखे अशास्त्री न निघे की, असा स्वामींनी मनपूर्वक त्यांना आशीर्वाद दिला होता. खेईदेव पाठक जेव्हा भटोबासांना अनुसरले तेव्हा त्यांच्या वाट्याला आलेले धन त्यांनी भटोबासांना अर्पण केले. तेव्हा त्यांनी ते धन पायाने दूर लोटले व माझी तुलना काय, पोळी का महात्माबरोबर करता काय, अशी त्यांना विचारले. एका श्रीमंत वासनिकांनी त्यांची सुवर्ण पुष्पांनी पूजा केली. तेव्हा स्वामींनी अस्थिपरी काही माझ्या बापाशी निरोविली असे म्हणून आत्मवंचना केली व स्वामींच्या आठवणींनी विव्हळ होऊन रडू लागले. निरालंबी असावे या स्वामींच्या वचनाचे त्यांनी जन्मभर पालन केले. अहंकार शून्यता, विनम्रता, वेदवंती, तेजस्वी असे त्यांचे गुण व वर्णन होते. भटोबास आपल्या पायावर डोके ठेवून कोणालाही नमस्कार करू देत नसत. ते म्हणत, मी काय ईश्वर असे? दंडवते गोसावी यांच्या श्री चरणासी की जय, ती ऐसी मज न करावी गा. धर्मात सर्वच सारखे, धर्म तोच सर्वांचा गुरु. वयाने लहान परंतु धर्मज्ञान व धर्माचरणाने मोठा असल्यास मोठ्यांनीही त्यांचे ऐकावे. भटोबास आपल्या साधकाकडून कधीच जिजी हे संबोधन करून घेत नसत. ते म्हणत, जिजी हे संबोधन फक्त परमेश्वरासाठीच आहे, जीवासाठी नव्हे. 500 गुरुकुळाचे प्रमुख असूनही प्रसंगी स्वतःचे पाणी स्वतः घेत असत. स्वदास्य तपस्व विना याच वचनाचे पालन करण्यात त्यांना धन्यता वाटे. आपले ते काहीच नाही, जे आहे ते स्वामींचे, असे त्यांची विनम्रता होती. भटोबास प्रसादवच नव्हे
तर प्रसादच होते. म्हणूनच त्यांच्या पायाला जेव्हा केसतोड झाला होता तेव्हा महादाईसा प्रसादाचे कापड बांधते, तेव्हा असे का म्हणून प्रसादाचे कापड फाडले असे म्हणून बटोबास विचारतात. तेव्हा महादाईसा म्हणाल्या, प्रसादे प्रसाद बांधीजताय. गोविंद प्रभू चरित्र व महादाईसांच्या डवळ्यांचा उत्तरार्ध भटोबासांच्या सन्निधानात झाला. भटोबासांनी एकही ग्रंथ लिहिला नसला तरी इतर ग्रंथकारांना प्रेरणा देऊन ते ग्रंथकाराचे ग्रंथकार झाले. त्यांनी पंथाला संघटित करून जोपासून भटमार्गाचा वेदवंती भटमार्ग स्थापन केला. स्वामी म्हणाले होते, आपल्यापासून एका दोघा मात्र तुम्हापासून सातापाचा बोध होईल. 7 वर्षाच्या सन्निधानामध्ये त्यांना ब्रह्मविद्येचा अभ्यास काठोकाठ झालेला होता. स्वामींच्या उत्तरपंथी प्रयाणानंतर माहीम भटांना लीळा सांगून लीळा चरित्राची निर्मिती केली. पंथाचा प्रसार व पंथाला सुसंघटित केले. केशवबासांनी उद्धरण व संसरण संस्कृतमध्ये लिहू का विचारले असता मज श्री चक्रधरी निरुवली या मराठीसी पुसा असे म्हटले. यातून त्यांचे मराठी विषयीचे प्रेमच नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा कळवळा व्यक्त होतो. त्यांनी चातुर्वर्णी मानलेच नव्हते. म्हणूनच त्यांच्या भटमार्गात 86 शूद्र पुरुष 206 शूद्र स्त्रियांना प्रवेश दिला होता. साधा आईसा जेव्हा अशक्त झाल्या होत्या तेव्हा अटनविजन थांबवून निंबा येथे मठ बांधून तेथे त्यांना ठेवले होते. त्यांची विचारपूस चौकशी करण्यासाठी तिथे ते जात असत. यावरून त्यांना कौशल्याचे व संघटन दिसून येते. मानवाव पंथाचे प्रसारक संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महाराष्ट्री असावे असा आदेश आपल्या अनुयायांना दिला होता व त्याचेच काटेकोरपणे पालन करून आचार्य श्री नागदेवांनी आपल्या पंडित शिष्यांना मराठी भाषेतच ग्रंथरचना करावी अशा सूचना केल्या होत्या. स्वामी श्री चक्रधर देवांवरील अतीव श्रद्धेबरोबरच आचार्य श्री नागदेवांचे आपल्या शिष्यावरही प्रेम अपूर्व होते. माणसांची पारखही त्यांना चांगलीच होती. नागदेवाचार्यांची उक्ती आणि कृती जशी वेदवंती होती त्याचप्रमाणे मूर्तीही आकर्षक होती. त्यांची जळजळती मूर्त पाहून एका ब्राह्मणाने त्यांना तुम्ही त्रिकाळ स्नान करता काय असे विचारल्यावर बटोबास म्हणतात, मी नाही, माझ्या हृदयात जो वसतो तो झळकत आहे असे उत्तर दिले. महानुभावीय आद्य कवयित्री महादाईसा या निजधामाला गेल्या त्यावेळी आचार्यांचे पुढील उद्गार फार मर्मभेदी आहेत. म्हातारी धर्मरक्षक, प्रतिरक्षक, सुहृदयत्वे, दुःख निर्वेदू अशा तऱ्हेचे प्रशंसेचे उद्गार त्यांनी काढले. पंडित माहीमभट श्री गोविंद प्रभूच्या सेवेत सदैव निमग्न असत. म्हणून माहीमभटा ते प्रभुदाशा वेगळे जो दाखावी तयासी मी महावाक्य वाखानीन असे त्यांनी उद्गार काढले होते. हिराईसा यांच्याबद्दल हिराई विरक्तांची कासवटी गा, हिच्या कसबी उतरला तो विरक्त असे त्यांचे उद्गार होते. केशिराज बासांविषयी माझा केशव शुकयोगींद्र किंगा असे त्यांचे हे उद्गार होते. अशा या थोर धर्मयोगी, कर्मयोगी, कुशल, बुद्धिमान, वेदवंती व पूजनीय अधिकर्ण आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांचे जीवनचरित्र आपण आज श्रवण केले. त्यांचे कार्य आपण काय वर्णू शकतो. त्यांच्या व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अगाध लीळा आहेत. पण हा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे. मंडळी, चूक भूल क्षमा असावी. सदर सेवा ही परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी अर्पण. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच आपल्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. कॉमेंट्समध्ये दंडवत प्रणाम म्हणून लिहायला विसरू नका. भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात. तोपर्यंत पुन्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम.